केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम पूर्ण झालंय। रविवारी संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्याचं उद्घाटन होणार आहे। या नाट्यगृहाचं काम कोल्हापूरच्या कलापरंपरेला साजेसं झालंय असं मत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं। नाट्यगृहासह शहरात जी विकास कामं होत आहेत ती दर्जेदारच झाली पाहिजेत अशी अपेक्षा नामदार आबिटकर यांनी व्यक्त केली। केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पाहणीवेळी ते बोलत होते। 8 ऑगस्ट 2024 रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली होती। या आगीत हे नाट्यगृह जळून भस्मसात झालं होतं। त्यानंतर राज्य शासनानं 25 कोटी 10 लाख रुपयांचा निधी देऊन या नाट्यगृहाचं नूतनीकरण केलंय। अवघ्या 2 वर्षात हे काम पूर्ण झालं असून 9 ऑगस्ट या संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंती दिवशी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाट्यगृहाचं उद्घाटन होणार आहे। या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक आणि भाजप महायुतीच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली। नाट्यगृहातील ध्वनी आणि विद्युत यंत्रणा यांची चाचणी घेतली। महायुतीच्या सर्वच नेत्यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणून कोल्हापूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केलाय असं पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितलं। नाट्यगृहाचं काम कोल्हापूरच्या ऐतिहासिक परंपरेला साजेसं झालंय असं मत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केलं। नवीन सगळ्या सुविधा असतील, एकापेक्षा एक अशा शहरासाठी आवश्यक असणाऱ्या, जिल्ह्यासाठी आवश्यक असणाऱ्या आणि कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेला अधिक गतिमान करणाऱ्या अशा सगळ्या सुविधांचा लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते उद्या होतं। मात्र एका नवीन लुकमध्ये, पूर्वीचा सगळा हेरिटेज लुक पण त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने जे केलंय, त्यामुळं भविष्य काळामध्ये केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूरच्या एकूणच संपूर्ण परंपरेला अजून चांगल्या प्रकारे गतिमान करतात। केशवराव भोसले नाट्यगृहाला लागून असलेल्या शाहू खासबाग मैदानाच्या व्यासपीठाचं काम निकृष्ट झालं आहे। याबाबत विचारलं असता नामदार आबिटकर यांनी केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग मैदान आणि सर्व विकास कामं दर्जेदारच झाली पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली। यासाठीचा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे, त्यामुळे अशा कुठल्या गोष्टी असतील तर त्या सगळ्या दुरुस्त करू, जे चुकीचे असतील त्यांच्यावरती कारवाई करू, परंतु प्रत्येक गोष्ट ही दर्जेदार, चांगली आणि लोकांच्या उपयोगाची झाली पाहिजे यासाठी आमचा आग्रह आहे। प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर उद्घाटनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे। या ठिकाणी उभारलेल्या व्यासपीठाची पाहणी मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी केली। यावेळी उपमहापौर अक्षय जरग, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह महायुतीचे नगरसेवक आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते।